फ्रेंड्स, मी प्राजक्ता माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आज आहे मंगळवार. आहे व्लॉग सोमवारचा. काल होता श्रावणातला 3रा सोमवार आणि मी इथे सकाळचे सारे कामं करून रेडी मंदिरात जाण्यासाठी रेडी होत आहे. इथे मी छान अशी रेडी झाली आहे. कशी दिसते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मी प्रत्युषला इथे तयार करते. प्रत्युष झोपेतून उठला, त्याला थोडंसं खाऊ घातलं, अंघोळ घातली आणि नंतर कपडे घालण्यासाठी तो खूप कपडे घालतच नव्हता. त्याला मी कसेबसे कपडे घातले आणि रेडी केलं. नंतर घरातली छोटीशी देवपूजा केली आणि मंदिरात जाण्यासाठी निघाले. तर मंदिरात जाण्यासाठी मी छान अशी प्लेट तयार केली. नंतर आम्ही आमच्या कॅनच्या मंदिरात पोहोचलो. मंदिर छोटं आहे पण सगळेजण इथेच पूजेसाठी येतात. नंतर मी प्रत्युषने छान अशी पूजा केली. मी आणि प्रत्युष पूजेसाठी बसलो कारण काहीच गर्दी नव्हती. मी आणि अजून एक दीदी आम्ही दोघींनी छान अशी पूजा केली. नंतर प्रत्युषने मी हात जोडले तर प्रत्युषने पण इथे छानपैकी हात जोडलेत आणि आम्ही घरी यायला निघालो. घरी आलो तर प्रत्युष बोलला, मम्मी मी खोलतो दरवाजा. तर थोडीशी बसले आणि स्वयंपाक केला. तर इथे मी खिचडी बनवली आहे, चपाती केले आणि भाजी केली आहे. आणि नंतर मुलींचा स्कूलवरून यायचा टायमिंग झाला तर मी त्यांना स्कूलवरून घेऊन आले. तर घरी घेऊन आले, त्यांना थोडं रेडी केलं, जेवायला दिलं आणि नंतर काहीच शूट केलं नाही आहे. नंतर हा झाला संध्याकाळचा टायमिंग झाला. मी ते थोडीशी फ्रेश झाले. नंतर मुलांनी थोडंसं एक्सरसाइज केली आहे तर तिघेही एक्सरसाइज करत आहे. प्रत्युष पण दीदींचं बघून तसंच करतो आहे. नंतर संध्याकाळची पूजा केली आणि मुलींना अभ्यासाला बसवलं. त्यांनी थोडीसा अभ्यास केला तर प्रत्युष त्यांचा बरोबर थोडीशी मस्ती करतो आहे इथे. नंतर संध्याकाळचा स्वयंपाक केला. स्वयंपाकात बनवली होती भाजी, कारल्याची भाजी, भात आणि डाळ. तर मुलांनी इथे जेवण केलं. नंतर किचन क्लीन केलं आणि झोपायला गेलो. तर कसा वाटला माझा हा छोटासा मिनीला आवडला असेल तर पेजला फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करा.